पुंडलिकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे. या विवेकातून जे अपेक्षित फल आपल्याला प्राप्त करायचे आहे ते म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा आहे. आणि हे फल आपल्याला प्राप्त करायचे असेल तरच या ग्रंथाचा आपण अभ्यास करायला पाहिजे, अन्यथा नाही. कारण की आपण जेव्हा साधारणपणे जगतो आहोत तेव्हा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला काय पाहिजे. आपल्याला जे पाहिजे ते करायला पाहिजे. म्हणजे एखाद्याला जर अन्न कमवायचं असेल तर त्याने धनाच्या पाठीमागे लागून उपयोग नाही, मानाच्या पाठीमागे लागून उपयोग नाही. त्याने अन्नावर पहिलं लक्ष ठेवलं पाहिजे. ज्याला धन पाहिजे त्याला अन्न आणि मानाशी घेणं देणं नाही. ज्याला मान पाहिजे त्याला अन्न धनाशी घेणं देणं राहू नये. ज्याला कला क्षेत्राशी घेणं देणं आहे त्याला विज्ञान क्षेत्राशी घेणं देणं नाही. ज्याला अभियांत्रिकी क्षेत्राशी घेणं देणं आहे त्याला कला क्षेत्राशी घेणं देणं नाही. ज्याला ज्योतिषशास्त्राशी घेणं देणं आहे त्याला पाकशास्त्राशी घेणं देणं असू नये. म्हणजे हे जसं एकदम साधारण आणि सहज आपल्या लक्षात येण्यासारखंच आहे, त्याचप्रमाणे हा ग्रंथ कोणी अभ्यासावा यासाठी काहीतरी कारण लक्षात घेतली पाहिजेत. कुठल्या कारणाने हा आपण ग्रंथ अभ्यासावा? विनाकारण कोणीतरी म्हटले चला महाराज काहीतरी सांगतात, महाराजांना काही काम नाही, आपल्यालाही काही आत्ता या वेळेला काम दिसत नाही, कारण काम आलं तर आपण येणार नाही हे नक्कीच आहे. त्यामुळे जेव्हा काम नाही तेव्हा इथे हजर, असं काहीतरी म्हणून परमार्थ करू नका. या ग्रंथाचं श्रवण करू नका. ग्रंथाचं श्रवण जर करायचं असेल त्याच्या मागचा हेतू लक्षात घेणं गरजेचं आहे. या ग्रंथाचा हेतू जो आहे तो दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे. जर तुम्हाला दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करावा असं वाटत असेल तरच या ग्रंथाचं श्रवण करा, नाहीतर हे जे श्रवण आहे हे फोल आहे, याचा काही उपयोग नाही. कुठल्याही विषयामध्ये जर आपल्याला त्या विषयाचा हेतू लक्षात घेतला नाही, म्हणजे ते का करायचं हे लक्षात घेतलं नाही, तर ते करण्यामध्ये आपल्याला काही अर्थ राहत नाही. नुसतं तोंडाने बोलणं आणि आचरणात असणं यातमध्ये फरक असतो. काही लोक तोंडाने म्हणतात आम्हाला दृग्दृश्य विवेकाचा अभ्यास करायचा आहे, काही लोक म्हणतात आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं आहे, पण वागण्यामध्ये तसं काही दिसत नाही. वागण्यामध्ये संसार दिसतो. वागण्यामध्ये संसारामधली प्रचंड करमणूक दिसते, प्रचंड रममाण झालेली अवस्था दिसते. असं हे सगळं जे आहे हे स्वतःची फसवेगिरी आहे. तुमचं स्वतःला आपण फसवू नका. स्वतःला फसवत असाल तर आपल्या हातामध्ये काही लागणार नाही, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी मी कोणाचाही अवमान करत नाही किंवा या ठिकाणी कोणालाही मी कनिष्ठ खालच्या वर्गात आहे असं दाखवत नाहीये. तर साधकाने या ठिकाणून अशी जर भाव आपला असेल, असा जर आपला परमार्थ करण्याचा जर हेतू दिसत असेल तर तो बदलणं अपेक्षित आहे हे माहीत असावं, म्हणून ही माहिती मी सांगत असतो. कारण पार्श्वभूमी जर पक्की असेल तर विषय नीट होतो. एक असं म्हणणं आहे की कुठलाही एखादा जो प्रश्न असतो तो प्रश्न जर आधी नीट लक्षात घेतला तर तो प्रश्न निम्मा सोडवलेला असतो. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर निम्म आपल्याला सापडतं जर तो प्रश्न आपण आधी नीट लक्षात घेतला. तसं हा एक विषय म्हणजे एक प्रश्नच आहे. तर हा विषय प्रश्न आहे तर तो प्रश्नच आधी नीट लक्षात घ्या. आपला प्रश्न काय आहे? जन्म मरणाचा फेरा हा प्रश्न आहे. दृग्दृश्य यामध्ये झालेली भेसळ हा आपला प्रश्न आहे. मग तो प्रश्नच आधी नीट लक्षात घेतला पाहिजे. त्या प्रश्नाचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे.
आणि असं लक्षात घेतलं तर आपल्याला हा विषय अधिक सुलभ आणि सुबोध होईल, जेणेकरून आपण पटकन या विषयामध्ये गतिमान होऊ आणि या जन्मात आपल्याला जे अपेक्षित असं फल आहे ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. 5व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. पहिल्या चरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या चरणाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. पहिल्या चरणाचा अभ्यास पूर्ण झाला. पूर्ण म्हणजे आपण विविध रीतीने त्याचा विचार केलेला आहे. दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धासमध्ये आपण आहोत. दुसऱ्या चरणाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जी चिती आहे ती चिती स्वतः प्रकाशमान असून ती इतरांना प्रकाश देते आणि कुठल्याही साधनांकडून स्वतःला प्रकाशित करण्याची अपेक्षा करत नाही, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आपण मागील चिंतनामध्ये विचार केलेला आहे. आता स्वयंप्रकाश असा शब्द जेव्हा येतो तेव्हा अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की ही जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशित आहे. आता स्वयंभू स्वयंप्रकाशित असं म्हटलं की जिचा थांगपत्ता लागत नाही तिला आपण स्वयंभू म्हणतो. म्हणजे अचानकपणे सापडली, कोणी कुठून आली माहित नाही, म्हणून तिला म्हणतात स्वयंभू. तर स्वयंभू म्हणजे कोणीतरी बनवलेली असेलच, पण ती सापडत नाही कोणी बनवली म्हणून स्वयंभू. म्हणजे एखादी मूर्ती जर सापडली तर आपण म्हणतो ही स्वयंभू मूर्ती आहे. का बरं? कारण की कोणी बनवली हे माहित नाही, म्हणजे देवाने बनवली, देवाने डायरेक्ट प्रगट केली. मग हे जगतच अख्खं स्वयंभू असायला पाहिजे, कारण हे जगत कोणी बनवलं याचा थांगपत्ताच लागत नाही. म्हणजे जगत कसं आहे? जशी मूर्ती स्वयंभू असते तसं जगतही स्वयंभूच आहे, कारण जगत कोणी बनवलं माहित नाही असं म्हणावं लागेल. मग तर व्यवहारामध्ये स्वयंभू स्वयंप्रकाश कोणाला म्हणावं हे काही खरं नाही, हे काही नीट दिसत नाही. जसं जगामध्ये प्रकाशमान असलेला पदार्थ म्हणजे सूर्य असं म्हटलं जातं. म्हणजे सूर्याला प्रकाशमान म्हणतात. सूर्य हा प्रकाशमान आहे, चंद्र हा प्रकाशमान आहे. त्यात हुशार झाले तर चंद्र हा सूर्याकडून प्रकाशमान आहे असं कळतं. खरं तर आपण जे जगतो आहोत याला कारण जे आहे ते पृथ्वी ही एवढी एकच कारण नाही, कारण पृथ्वीवर आपण राहतो म्हणून पृथ्वीशिवाय जगू शकत नाही. म्हणजे आपल्या जगण्याला कारण पृथ्वी आहे आणि पृथ्वीला कारण सूर्य आहे आणि चंद्र आहे. चंद्र आणि सूर्य जर नसेल तर पृथ्वी जगू शकत नाही आणि पृथ्वी जगू शकली नाही तर आपण जगू शकत नाही. असा हा संबंध आहे जगण्यामध्ये. म्हणजे पृथ्वीला प्रकाशन केलंय सूर्याने आणि चंद्राने, चंद्राला प्रकाशन केलंय सूर्याने आणि आपल्याला या सगळ्यांनीच प्रकाशन केलंय. म्हणजे आपण जे जगतो आहोत या जगण्यामध्ये हे सगळेच कारणीभूत आहे. यामधलं कोणी जरी वजा केलं तरी आपण जगू शकणार नाही. म्हणजे आपलं जगणं जे आहे हे पृथ्वी, सूर्य, चंद्र यांच्यामुळे आहे. पृथ्वी नाही तर आपण नाही, सूर्य नाही तरी आपण नाही, चंद्र नाही तरी आपण नाही. म्हणजे ह्या सगळ्यांमुळे आपलं अस्तित्व आहे असं आपल्याला प्रथम दर्शनी लक्षात येतं आणि शेवटच्या दर्शनी असंच लक्षात येईल. म्हणजे त्याच्या पुढे कोणाची बुद्धी जाणारच नाही. स्वयंप्रकाश हा शब्द चितीसाठी वापरण्यात येतो, परंतु आपण प्रकाशित असलेल्या वस्तूंचा विचार करत आहोत. प्रकाश हा शब्द साधारणपणे उजेड या अर्थाने घेतला जातो. सूर्याचा उजेड किंवा चंद्राचा उजेड, दिव्याचा उजेड, ट्यूबलाईटचा उजेड. परंतु एवढाच त्याचा अर्थ न घेता त्याचा आपण अजून थोडा सखोल विचार केला होता. प्रकाश म्हणजे ज्याने डोळे दिपतात. मग डोळेच दिपतात यालाच प्रकाशमान म्हणावं काय? हो, डोळे दिपतात त्याला प्रकाशमान म्हणावं. मग व्यवहारामध्ये अनेक कारणांमुळे आपले डोळे दिपतात याचाही आपण विचार केला. म्हणजे कोणाकडे पैसे असतील तर आपले डोळे दिपतात, कोणाकडे गाडी असेल तर आपले डोळे दिपतात, कोणाकडे जमीन जुमला असेल तर आपले डोळे दिपतात. नको 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 त्या कारणाने डोळे दिपतात आपले. म्हणजे आपले डोळे दिपायला काय कारण होईल हे सांगता येत नाही. म्हणजे ते सगळे पदार्थ काय आहेत? डोळे दिपवतात म्हणजेच प्रकाशमान आहे. प्रकाश म्हणजे साधारण उजेड असा अर्थ न घेता आपण जर त्याचा थोडासा व्यापक अर्थ घेतला तर जगातले अनेक पदार्थ आपल्याला डोळे दिपायला कारण होतात. व्यवहारामधले अनेक पदार्थ कारण होतात. परमार्थ करणाऱ्याने व्यवहारातला कितीही मोठा प्रकाशमान पदार्थ असला तर त्याला भुलू नये. परमार्थ करणाऱ्याने, धर्मशास्त्रातला परमार्थ करणाऱ्याने सुद्धा, वेदांत शास्त्रामध्ये असणाऱ्याने तर करायलाच पाहिजे हे, की व्यवहारातला कितीही प्रकाशमान असला तरी सुद्धा त्याच्यामुळे आपले डोळे दिपवून घेऊ नये. व्यवहारामध्ये प्रकाशमान असलेला म्हणजे कोण? व्यवहारामध्ये जो श्रीमंत आहे त्याला परमार्थ करणाऱ्याने कधीही भुलू नये. पण असं होतं, परमार्थ करणाऱ्या लोकांच्या समोर
जर व्यवहारातला एखादा प्रकाशमान व्यक्ती आला तर परमार्थ करणारे लगेच कोलमडून जातात. म्हणजे वारी करणारा अत्यंत शुद्ध पवित्र असा वारकरी जर असेल आणि तो गरीब आहे, आता या वारकऱ्यासमोर जर एखादा व्यवहारातला अत्यंत श्रीमंत आणि विचित्र असा जर व्यक्ती आला तर हा वारकरी त्याच्या पुढे लोटांगण घालतो. म्हणजे एखादा गरीब महाराज असेल तो फार चांगला आहे, परंतु व्यावहारिक दृष्ट्या तो फारच गरीब आहे. त्याचं प्रवचन आहे आणि त्याच्या प्रवचनामध्ये किंवा कीर्तनामध्ये जर एखादा नालायक पुढारी आला जो पैशाने चांगला आहे, तर हा वारकरी मात्र त्याच्या पुढे लाजेने मान खाली घालतो, त्याला वाईट वाटतं. अशी परिस्थिती दिसते. हे फक्त उदाहरण म्हणून मी सांगतोय. आपल्यासाठी सुद्धा असंच आहे. आपण जेव्हा परमार्थ करतो, तुम्ही जेव्हा परमार्थ करता आहात, तेव्हा तुमच्या सभोवताली, तुमच्या आसपास, तुमच्या सानिध्यामध्ये असे अनेक लोक येतात की जे व्यावहारिक दृष्ट्या मोठे आहेत, प्रकाशमान आहेत. आता का आहेत त्याची एक वेगळी मीमांसा आहे, त्याचा एक वेगळा विचार करता येईल. पण आहेत मोठे, प्रकाशमान आहेत. मोठे म्हणजे प्रकाशमान आहेत. पण त्यांच्यामुळे आपले डोळे दिपून घ्यावेत की नाही घ्यावेत हा एक प्रश्न तयार होतो. जर तुम्ही त्यांच्यामुळे आपले डोळे दिपून घेणार असाल तर तुम्हाला परमार्थामध्ये स्वयंप्रकाशित असलेली चिती कधीही कळू शकणार नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये महाराज आल्यानंतर आपल्याला जास्त बरं वाटतं का एखादा श्रीमंत व्यक्ती आल्यानंतर जास्त बरं वाटतं, किंवा एखादा गणगोतामधला कोणीतरी जवळचा प्रेमाचा मोहामध्ये असलेला व्यक्ती जवळ आल्यानंतर बरं वाटतं? हे जर तुम्ही लक्षात घेतलं, तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला नक्की कुठल्या पदार्थामुळे आपले डोळे दिपत आहे. कारण कदाचित तो व्यवहारामध्ये मोठा नसेलही, पण मोह एखादा पदार्थ काय असतो. आता हा व्यवहारात श्रीमंत असलेला किंवा व्यवहारात मान असलेला पदार्थाचा आपण विचार केला, त्याप्रमाणेच व्यवहारामध्ये आपल्या मोहामध्ये काही व्यक्ती असतात, आपल्याला त्यांचा मोह असतो. म्हणजे त्या मोहामुळे त्याचा जो आपल्याला मोह आहे त्याच्यामुळे आपले डोळे दिपतात. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, नातवंड, बायको, नवरा, असे असंख्य पदार्थ आहेत, त्याचे काही गणती नाही. तर या पदार्थांमध्ये असलेला जो मोह आहे त्या मोहामुळे आपले डोळे दिपतात. आणि मग महाराज काय म्हणतात याच्याकडे लक्ष जातच नाही, कारण डोळे दिपलेत ना. त्याचा प्रकाश किती आहे त्याच्यानुसार तेवढी अंधारी येणार आहे. म्हणजे 12 वाजता दुपारी जर सूर्याकडे बघितलं तर एवढा प्रकाश असतो की डोळ्याला काय होतं, डोळ्याला अंधारी येते, म्हणजे डोळे दिपतात. म्हणजे डोळ्यात दिपल्यानंतर अंधारी येत असते आणि मग दिसत नाही काही. म्हणजे 12 वाजताच्या सूर्याकडे 1 सेकंद बघितलं आणि त्याच्यानंतर दुसरीकडे जरी बघितलं तरी काहीच दिसत नाही. का बरं? मग बराच वेळ असं शांत व्हावं लागतं, डोळ्यांना स्थिर करावं लागतं, डोळे मिटून घ्यावे लागतात. थोडा वेळ स्थिर शांत झाल्यानंतर मग बाकीचे पदार्थ नीट दिसायला लागतात. आणि फारच डोळे वीक असतील तर आणि 1 सेकंदाच्या ऐवजी 2 मिनिट बघितलं तर 12 वाजताच्या सूर्याकडे, मग तर डोळे जाण्याची शक्यता पण आहे. तसंच आहे, पदार्थ जे व्यवहारामध्ये आपल्याला मोह निर्माण करायला कारण आहेत, ज्या पदार्थांमध्ये आपण गुंतून पडलेलो आहोत ते पदार्थ आपले डोळे दिपायला असे कारण होऊ नयेत की आपले डोळेच फुटावे. आणि असं होत आहे. ज्या पदार्थांमध्ये आपला मोह आहे, ज्या पदार्थांचा आपल्याला मोह आहे, त्या पदार्थांमुळे आपलं काय होतंय, डोळे दिपले जातात. असे कितीतरी पदार्थ जेणेकरून आपला काय झाला, आपल्याला जे करायला पाहिजे होतं त्याच्याकडचं लक्ष, आणि मग जसं दुपारी सूर्याकडे पाहून मग बाकीच्या पदार्थांकडे पाहिले तर ते पदार्थ नीट कळत नाहीत, कारण डोळ्याला अंधारी जी येते त्याच्यामुळे बाकीचे पदार्थ नीट कळत नाही. तसं तुम्ही या ठिकाणी जरी एक दिवस माझ्या समोर येऊन बसलेले असाल तरी सुद्धा बाकीच्या काळामध्ये तुम्ही अशा पदार्थांच्या प्रकाशामुळे दिपले गेलेले आहात, अशामुळे तुम्हाला अंधारी आलेली आहे की माझं 1 तास बोलणं हे तुम्हाला फक्त अस्पष्ट आहे. जसे सूर्याच्या प्रकाशाकडे पाहून नंतर जर दुसऱ्या पदार्थांकडे पाहिलं तर ते पदार्थ अस्पष्ट कळतात, नीट कळत नाही. त्याचप्रमाणे माझं बोलणं हे तुमच्यासाठी काही स्पष्ट नाही.
असं होऊ शकतं. असं होऊ नये म्हणून आपल्याला दुसऱ्या कुठल्याही पदार्थांमुळे डोळे दिपून घ्यायला नाही पाहिजे. आपण जर असं करत असू तर आपलं त्यामध्ये फार मोठं नुकसान आहे. तर व्यवहारामध्ये अनेक पदार्थ आपले डोळे दिपायला कारण होतात. त्याच्यामध्ये अन्न, धन, मान, गणगोत, व्यवहारामध्ये असलेले मोठमोठे पदार्थ, व्यक्ती, ठिकाणं, काही पण. व्यक्तीच असं नाही, म्हणजे काही फक्त जीव असं नाही, आचारसृष्टीतले पदार्थ सुद्धा आपल्याला डोळे दिपायला कारण होतात. पण काही लोक म्हणतात आम्ही अमेरिकेला जरा जाऊनच येतो, बघतोच काश्मीर कसं आहे, नाहीतर मग वैष्णोदेवी पाहून येतो, नाहीतर मग कॅनडालाच जाऊन येतो, तिकडं काय जरा बघून येतो. अशा रीतीने आचारसृष्टी सुद्धा आपल्याला प्रभावित करते, आपल्याला तिकडे आकर्षित करते. त्यांचा प्रकाश आहे ना. म्हणजे जसा इंग्लंडचा प्रकाश आहे तसा अमेरिकेचा सुद्धा प्रकाश आहे. अमेरिकाचं नाव काढल्या क्षणीच काय होतं, असं वाटतं एकदा तरी आपण गेलो तर. ज्याची कुठल्याही प्रकारे शक्यता नाही, सुतराम शक्यता नाही, जाऊ शकत नाही, अशा व्यक्तीला सुद्धा वाटतं आपल्याला जर चुकून जायला मिळतं बरं, एकदा तरी जायला तर काय हरकत नाही, नाही का, असं वाटतं. म्हणजे अमेरिका हा पदार्थ सुद्धा आपले डोळे दिपून टाकतो. आपल्या डोळे दिपवायला काही अनेक पदार्थ कमी आहेत का पदार्थ? म्हणजे नको नको त्या पदार्थाने आपले डोळे दिपलेत. व्यक्तींमुळे दिपलेत, म्हणजे चरसृष्टीमुळे दिपलेले आहेत, आणि आचारसृष्टीमुळे सुद्धा दिपलेले आहेत. मग आता करणार काय? मग स्वयंप्रकाशित असलेली जी चित्ती आहे ती लक्षात नाही येणार, दुसरं काही होणार नाही. तुम्हाला अमेरिकेमध्ये कौतुक आहे काय? तुम्हाला इंग्लंडमध्ये कौतुक आहे काय? नव्हे, तुम्हाला भारतामध्ये वैष्णोदेवीमध्ये कौतुक आहे काय? तुम्हाला केरळ कसं आहे ते पाहावं वाटतंय काय? या प्रकारे कुठल्याही पदार्थांविषयी तुम्हाला जर कौतुक असेल तर ते पदार्थ तुम्हाला दिपून टाकतायत, म्हणजे त्या पदार्थांचा प्रकाश तुम्हाला आकर्षित करतोय. आणि आजकाल काय आहे की सर्वत्र त्याचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की त्याची मार्केटिंग, म्हणजे ते लोक त्यांचा व्यवसाय होण्यासाठी आपल्याला त्याचं प्रलोभन दाखवतात. फायनान्स करायला कंपन्या तयार आहेत, लोन द्यायला तयार आहेत. तर ह्या सगळ्याचा जर विचार केला तर तो आपल्याला पूरक अशा, म्हणजे त्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलोच पाहिजे, यासाठी अनेक पूरक गोष्टी तयार झाल्यात. पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी गावचा मनुष्य एका शहरात जाईल का नाही ही शंका होती. म्हणजे शहराविषयी त्याने ऐकलं असेल तरी त्याच्या मनामध्ये कधी येत नव्हतं की आपण शहरात जाऊ. मग त्याला वाटतही नव्हतं, त्याला काही त्याचं आकर्षणही नव्हतं. ठीक आहे, आणि जर असलंच तर एखाद्या छोट्याशा शहराविषयी, त्याच्या पलीकडे नाही. पण आता असं नाही. माणसं तर इतके बिथरलेत की त्यांना असं वाटतं मंगळावर काय बघतो, म्हणजे मंगळाचं आकर्षण निर्माण झालंय. मंगळ, चंद्राचं आकर्षण तुम्हाला माहिती आहे कधीपासून आहे. आता चंद्रावर तर आपण जाऊ शकणार नाही, पण तुम्हाला जर म्हटलं महाराजांचं चिंतन काय दर आठवड्यातच आहे, एकदा मध्ये जरा चंद्रावर जाऊन या, तुम्हाला यानात बसून पाठवून देऊ, काय 6 महिने लागतील बघ, अंदाजे 6 महिने धरू, किंवा 1 वर्ष धरा, 2 वर्ष धरू, चला 2 वर्षात तर जाऊन यायचंय. महाराज काय तोपर्यंत जाणार नाहीत, त्यामुळे आल्यानंतर ऐकू, काय हरकत आहे. नाही तर सीडी आहेच त्यांची, त्याच्यामुळे 2 वर्षाचा गॅप पडला तर काय हरकत काय नाही का. असं विचार करायला का नाही तुम्ही, जर तुम्हाला चंद्रावर जायची ऑफर देण्यात आली तर पैसे देऊ नका, तुम्हाला स्पॉन्सर करेल गव्हर्नमेंट स्पॉन्सर टूर, कुठे चंद्रावर. तुम्ही नाही कोण म्हणाल? असं कोणीतरी नाही म्हणेल ते, नाही म्हणू शकत नाही. कारण चंद्रावर जायचा परत चान्स मिळेल का सांगा मला? सदेह चंद्रावर जाण्याचा चान्स कोणाला मिळेल का? नाही, महाराजांना नाही ना, महाराजांना ती ऑफर नाहीये. तर असं कोणीच भेटू शकत नाही की जो म्हणेल नको चंद्र जाऊ द्या. तुम्हाला जर एखाद्याने अमेरिकेची टूर ऑफर केली तर तुम्ही म्हणाल जाऊ द्या बरोबर, महाराजांचं काय, अमेरिका जाऊ द्या. तुम्हाला म्हटलं फक्त काशीला चला, काशीचा प्रवास आहे काही 1 महिन्याच्या आत परत, तुम्ही नाही म्हणाल काय? आणि काशी तीर्थक्षेत्र नाश आहे असं एकनाथ महाराज सांगतात. आणि हा महाराजांना म्हणतो मी काशीला जर जाऊ देऊ का? महाराज म्हणतात जा. आणि एकनाथ महाराज काय म्हणतात? काशी तीर्थक्षेत्र नाश आहे. म्हणजे तो प्रभावित होणारा पदार्थ, प्रभाव टाकणारा पदार्थ तो नाश पावणार आहे.
बरं तिथे गेलं तर हा बुडतो, त्याचं काय? बुडू नये. तुम्ही अमेरिकेला जा, नाही तर चंद्रावर जा, मी तर म्हणतो जा, पण बुडू नका. आपण जर त्या पदार्थाच्या प्रकाशामुळे आपले डोळे फुटून घेणार आहोत तर ते योग्य नाही, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही चंद्रावर जाऊ नये असं माझं म्हणणं नाही, तुम्ही अमेरिकेत जाऊ नये असं माझं म्हणणं नाही, तुम्ही काशीला जाऊ नये असंही माझं म्हणणं नाही. तुम्ही काशीला जा, वैष्णवी देवीला जा, चंद्रावर जा, मंगळावर जा, जिथे जाता येईल तिथे जा. पण त्या प्रकाशाने जर डोळे फुटून आपल्याला स्वयंप्रकाशित असलेली चिती लक्षात येणार नसेल तर ते उपयोगाचं नाही. हे लांब लांबचे आचरसृष्टीतले पदार्थ जाऊ द्या, काही लोक तर आपल्या गाडीमुळेच, गाडी, टू व्हीलर, फोर व्हीलर, घर, बंगला, शेतीवाडी, ह्या आचरसृष्टीतल्या पदार्थामुळे भुललेत. त्यांचा प्रकाश त्यांना असं करायला कारण होतं, म्हणजे डोळे फुटायला कारण होतं. हे डोळे फुटलेले जे आहेत, हे जे आहेत, हे आपल्याला चिती कळू देत नाहीये. या प्रकाशाने जे डोळ्यांपुढे अंधारी आली, त्या अंधारामुळे आपल्याला चिती लक्षात येणार नाही. म्हणून सावध व्हा. जगातला कितीही मोठा पदार्थ असला, स्थूल प्रपंचातला कितीही मोठा पदार्थ असला तरी सुद्धा तो, म्हणजे कितीही मोठा प्रकाशमान पदार्थ असला तरी सुद्धा तो चिती पुढे काहीही नाही. चिती पुढे काही नाही. म्हणजे हे पदार्थ स्वयंप्रकाशित नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मंगळाचं अस्तित्व, मंगळाला प्रकाशन करणारा कोणीतरी वेगळा आहे, सूर्याला प्रकाशन करणारा वेगळा आहे, चंद्रालाही प्रकाशन करणारा वेगळा आहे, पृथ्वीलाही प्रकाशन करणारा वेगळा आहे, या सगळ्या पदार्थांना प्रकाशन करणारा वेगळा आहे. याला प्रकाशन करणारा जो आहे त्याच्याकडे जाण्याची इच्छा असल्याशिवाय जाईलच कसा, नाही का? जो यांच्यामध्ये रममाण आहे त्याला चितीकडे जाण्याची इच्छा निर्माण होईल कशी? उदाहरणार्थ एखाद्या मुलाची परीक्षा आहे, 10 दिवसानंतर परीक्षा आहे. आता 10 दिवसानंतर परीक्षा आहे म्हटल्यानंतर त्या मुलाने अभ्यास करणं अपेक्षित आहे, नाही का? त्याची आई त्याला म्हणते अरे अभ्यास कर. तो म्हणतो हो करतो, आता थांब जरा 5 मिनिट फक्त, टीव्हीवरचा हा कार्यक्रम संपला की मी अभ्यासाला बसणारच आहे. पण टीव्हीचा कार्यक्रम संपल्या की मग आई म्हणते हा चला आता बंद कर. तुमचा नाही अजून एकच एवढाच राहिलाय, मग तेवढाच राहिलाय. असं करत करत आई त्याचा टीव्ही बंद करते जाऊन स्वतःच. मग तो म्हणतो आता एवढा वेळ टीव्ही बघितला, आता भूक लागली. मग जेवण करतो, मग जेवण केल्यावर झोप येते, मग झोपतो. मग झोपेतून लाथा घालून घालून 10-11 वाजता उठतो. लाथा घातल्या तर नाही तर सांगता येत नाही. मग कधी उठेल त्यालाच पत्ता, 10ला उठेल का 11ला उठेल का 12ला उठेल. जेव्हा उठेल त्याच्यानंतर त्याचे ब्रश, मग आंघोळ, मग आमकं, मग तमकं, असं करता करता दुपारची जेवायची वेळ होते. आणि दुपारी जेवण झालं की परत मग कार्यक्रम अर्धा एखादा बघितला की पुन्हा मग तो अभ्यासाला घेतो आणि मग पुन्हा दुपारची झोप येते. आणि मग परत अर्धा एक तास झोपला की मग पुन्हा काहीतरी इकडे तिकडे टंगळमंगळ करतो. मित्रांनी बोलवलं, कोणीतरी बोललं, तिकडे जरा फिरून येतो. एका जागेवर बसून कंटाळलेला असतो ना अभ्यास करून करून, म्हणून मग कुठला आलाय अभ्यास, असं रोज त्याचं चाललेलं असतं. आता मी हे सांगितलेलं उदाहरण अतिशयोक्ती आहे, पण बऱ्यापैकी असंच असतं, नाही? अभ्यास करणाऱ्या मुलांचं असंच असतं बऱ्यापैकी. आणि मग परीक्षा जवळ येते, रोज आईला तो म्हणत असतो की मी अभ्यास करतो. आई म्हणते कर बाबा, पण तो म्हणतो मी करतो पण करत नाही. आणि मग परीक्षेच्या आदल्या दिवशी मात्र रडायला लागतो. आणि मग परीक्षेत गेल्यानंतर काय देवा लावणार आहे माहितीच आहे, तो रिझल्टच्या वेळेस कळतो काय लागला रिझल्ट. आपलंही तसंच आहे. आपण म्हणतो फक्त आम्हाला मुक्त व्हायचंय आम्हाला, आम्ही करतो परमार्थ, पण परमार्थ करतो असं म्हणतो पण करत नाही आपण. काही तुम्ही ऐकताय फक्त, करताय काय? ऐकलेलं आचरणात काय आणताय, कितपर्यंत आणताय? शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या 60 विद्यार्थ्यांच्या 60 तऱ्हा असतात, तशा 60 साधकांच्या 60 तऱ्हा असतात. सगळेच नापास नाहीत, सगळेच पास नाहीत, सगळ्यांचाच पहिला नंबर नाही. असंच राहणार आहे इथे पण, आहे की नाही? परंतु आपण का ठरवावं की आपण नापास व्हावं म्हणून? आपण पास व्हाव्यासाठी प्रयत्न करावा. एकदमच पहिल्या नंबरसाठी प्रयत्न नाही केला तरी चालेल, पण कमीत कमी पास होण्यासाठी तरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि शास्त्र खूप वाचलं म्हणजे आपण मुक्त होईल असं गैरसमजात राहू नका. नुसते वाचन करून अतिरेक करू नका. नुसतं शास्त्र वाचलं म्हणजे कोणी मुक्त होत नाही. त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला आचरणात आणणं गरजेचं आहे. आचरणात आणण्याचा किती आपण विचार करतो.
जसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या पदार्थांमुळे आपले डोळे दिपतायत आणि अंधारी येऊन आपल्याला स्वयंप्रकाशित असलेली चित्ती कळण्याची शक्यता नाही, अशा पदार्थांच्या नादी लागू नका. त्यांच्या प्रकाशाने आपले डोळे दिपून घेऊ नका. म्हणजे आपल्याला अमेरिकेला जायला मिळू अथवा नाही मिळू आपल्याला त्याशी घेणं देणं नाही. आपल्याला या ठिकाणून दुसऱ्या गावाला जायला मिळलं नाही तरी चालेल. आपल्याला व्यवहारातल्या कुठल्याही अचर पदार्थांशी घेणं देणं नाही. तो मोठा आहे का छोटा आहे काही घेणं देणं नाही. कोणी असला मोठा तरी त्याच्या घरी, मग पदार्थ असो किंवा व्यक्ती असो. म्हणजे आपण आपल्याकडे विषय काय पाहिजे, आपल्याकडे आला की हाच विषय. मी तर आधी अनेक लोकांना सांगितले, लोक ऐकत नाहीत हा भाग निराळा, पण माझं सांगणं काम आहे म्हणून सांगतो. आपल्या घरात कोणी आला तर त्याला हाच विषय ऐकवायचा. त्याला सांगायचं बघा असं 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 आहे. त्याच्या प्रकाशात आपले डोळे घालवण्यापेक्षा आपल्या प्रकाशात त्याचे डोळे उघडलेले बरे. आपल्या प्रकाशाने त्याचे डोळे उघडतील, त्याच्या प्रकाशाने आपले डोळे जातील, मग कुठलं चांगलं आहे? त्याच्या प्रकाशाने आपले डोळे घालवण्यापेक्षा आपल्या प्रकाशाने त्याचे डोळे खाडकन उघडले तर चांगले आहेत, नाही उघडले तर त्याचं फुटलेलेच राहू दे. आपल्याला करायचंय काय इकडे. परंतु आपल्या घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो दुसरा फरक आहे का जवळचा याचा विचार करू नका. पण आपल्याला काय आहे की आपल्याला काळजी आहे. मी आधीच सांगत असतो प्रत्येक वेळेस, काळजी कसली आपल्याला, शेवटची काळजी आपल्याला, म्हणून आपण एवढं लक्षात घेत नाही. कशाची? खांद्यावर कोण गेल्याची काळजी आपल्याला. 4 लोकांची गरज पडते, एकही नाही आला जवळ तर करणार काय. अशी अडचण असल्यामुळे लोक काय करतात, विचारच करत नाहीत याचा. तर या सगळ्या पदार्थांच्या प्रकाशानेच आपण वाह्यात झालोय. या प्रकाशानेच आपण फसलेलो आहोत. आपण जे फसलो म्हणजे आपल्याला जी चिती लक्षात येईना त्याला हे कारण स्थूल सगळे प्रपंच आहे. त्याच्यापेक्षा मोठा प्रपंच नाही. सगळ्यात पहिला प्रपंच स्थूल प्रपंच आहे. याच्यातून कसं तरी बाहेर निघालं पाहिजे. ज्या पदार्थांचा प्रकाश आपल्याला घातक होतोय म्हणजे स्वयंप्रकाशित चित्ती कळण्यासाठी त्या पदार्थांचा आपल्याला विचार करायचा. जे पदार्थ आपल्याला घातक नाहीत त्यांचं काय नाही का. अंटार्क्टिकाने आपल्याला काय अडचण आहे काय? अंटार्क्टिकामुळे केपलर 22b मुळे काय अडचण आहे काय? काहीच अडचण नाही. केपलर 22b शी आपल्याला घेणं गरज नाही. आपल्याला माहिती तिथे आपण मेलो तरी पोहोचणार नाही. म्हणजे किती वेगाने, प्रकाशाच्या वेगाच्या 1000 पट वेगाने जरी गेलो तरी सुद्धा केपलर 22b वर कधी पोहोचायची शक्यता सांगता येत नाही. पोहोचूच काय याची गॅरंटी नाही. त्यामुळे केपलर 22b हा काही आपल्याला आकर्षित करत नाही. त्याचा प्रकाश काही आपल्याला त्रासदायक ठरत नाही. पण ज्यांचा त्रासदायक ठरतो म्हणजे शेजारच्या लेकराच्या प्रकाशामुळे आपल्याला काही त्रास नाही, पण आपल्या लेकरामुळे आपण फसलोय. आपण फसलोय कशामुळे? दुसऱ्याच्या लेकरामुळे फसलो का? दुसऱ्याच्या लेकराचा प्रकाश आपल्याला दिसतो का? त्याला 90% मिळाले तरी आपल्या लेकराला 35% मिळाले असले तरी आपल्याला ते कौतुक वाटतं, किंवा 40% मिळाले तरी आपल्याला कौतुक वाटतं. कौतुक वाटतं म्हणजे तरी आपला जीव कुठे राहतो? 40%च राहतो. 90%च्या पोराकडे लक्ष जाईल काय? जात नाही. गेलं तरी तिरस्काराने जाईल. मग त्याने आपले काही डोळे दिपत नाही तेवढे, त्याने एवढं अडचण नसते. तर अडचण कशाची आहे? ज्या ज्या पदार्थांची अडचण आहे, ज्याच्यामुळे आपले डोळे उघडत नाही, अंधारी आली आहे, अशा पदार्थांचा विचारपूर्वक त्याग करा. त्याग करा म्हणजे प्रत्यक्षात त्याग नाही. हा त्याग कसा आहे? प्रत्यक्षात म्हणजे काय, तुम्ही गुहेत जाऊन बसा असं नाही सांगत आहे. त्याच्यामध्ये रममाण होऊ नका. आणि त्याच्यात रममाण होत असाल तर तुम्हाला आतमध्ये जाण्याचा खरं तर अधिकारच नाही, कोणी असो तो. तर हे जे पदार्थ, या पदार्थांनाच आपण शेवटचे पदार्थ मानू शकत नाही. एखादा प्रयत्नाने जर स्थूल चर आणि अचर सृष्टीतील पदार्थांपासून परावृत्त झाला, त्याला हे लक्षात आलं की हे पदार्थ जेवढे काही आहेत हे सगळे परप्रकाशित आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक करण्याचं काही कारण नाही. त्या पदार्थामध्ये आपण आकर्षित व्हायला कारण त्याच्यामध्ये असलेला प्रकाश आहे तो. मग तो व्यावहारिक असो किंवा कसलाही असो, पण तो जो प्रकाश आहे हा प्रकाश कोणामुळे आला त्याच्याकडे जायला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या आईचा मुलामध्ये जीव आहे, म्हणजे मुलामध्ये ती आई आकर्षित झालेली आहे. आता त्या मुलामध्ये जर ती आई आकर्षित झाली तर त्या आईने हे लक्षात घेतलं पाहिजे की या मुलामध्ये आपण आकर्षित का झालो. डोळे फुटले तर फुटलेलेच आहेत ते, पण आता आपण विचार करायला लागलोय, दृग्दृश्य विवेक आपण करतो आहोत. मग त्या आईने काय विचार करावा की या मुलामुळे आपण आकर्षित का झालो. या मुलामधला असं काहीतरी बाजूला काढलं की तो मुलगा निश्चित पडेल. म्हणजे त्याच्यातला आतली काहीतरी बाजूला केलं तर तो मुलगा निश्चित पडेल. मग मेलेल्या मुलाला
आई सांभाळून ठेवील का? मेलेल्या मुलामध्ये ती आकर्षित होईल काय? आकर्षित राहील का ती त्याच्यामध्ये? राहणार नाही. पूर्वी त्याच्यामध्ये जे आकर्षण होतं त्याच्या आठवणीवरती रडेल, त्या प्रेतावरती रडत नाही. प्रेत झालेल्या मुलावर आई रडत नसते. पूर्वीचे जे प्रेत नव्हतं त्यावेळेचे त्याच्या ज्या काही लीला आहेत त्या लीला आठवून ती रडते. म्हणजे त्या लीला करायला कारण कोण होतं? प्रकाश. त्या प्रकाशाने ते शरीर हललं आणि त्याच्यामुळे ती भुलली आणि स्वयंप्रकाशित असलेली वस्तू लोपली, असा प्रकार घडला. आता साधारणपणे माणसाने विचार लगेच करावा, म्हणजे आईने लगेच विचार करावा की हा जो बाहेर दिसणारा मुलगा आहे याला भुलावं का आपण? नाही, याला हलायला कारण, या शरीराला हलायला कारण जे आहे ते सूक्ष्म शरीर आहे. म्हणजे त्याच्या आतमधलं सूक्ष्म शरीर जर स्थूल शरीराला प्रकाशच देणार नाही तर स्थूल शरीर हललंच कसं? मग स्थूल शरीर जे हलतंय त्याला कारण आतमध्ये असलेला सूक्ष्म शरीराचा प्रकाश आहे. सूक्ष्म शरीराच्या प्रकाशावर स्थूल शरीर हलतं. असं जर त्या आईने लक्षात घेतलं तर त्या मुलावर तिला काही एवढं कौतुक राहणार नाही. मग कौतुक कसं राहील? त्या मुलाच्या आतमध्ये असलेला जो सूक्ष्म देह आहे त्याच्याविषयी कौतुक राहील. आता जसं आईचं आहे तसं जगामध्ये सगळ्याच पदार्थांना हे आपण गणित लावलं पाहिजे. या गणिताचा उपयोग सर्व पदार्थांसाठी आहे. म्हणजे आई आणि मुलगा या उदाहरणामध्ये जे आपण पाहिलं तसंच जगातल्या सगळ्या पदार्थांविषयी. त्या प्रत्येक पदार्थाच्या आतमध्ये जो सूक्ष्म प्रकाश आहे त्या सूक्ष्म प्रकाशामुळे ते स्थूल जे शरीर आहेत ती हलतायत किंवा प्रकाशमान होत आहेत. सूर्य जो प्रकाशमान होतोय त्याला कारण त्याच्या आतमध्ये असलेलं जे सूक्ष्म शरीर आहे तो आहे. म्हणजे खरं तर स्थूल शरीर हे प्रकाशमान नाहीच, त्याच्या आतमध्ये असलेलं सूक्ष्म शरीर त्याला प्रकाशन करतंय. जसं चर सृष्टी आहे तशी अचर सृष्टी सुद्धा आहे. प्रत्येक सृष्टीतला पदार्थ हा स्थूल रूपाने जो प्रकाशमान वाटतो त्याच्या मागे सूक्ष्म प्रकाश आहे आणि तो सूक्ष्म प्रकाश आपल्याला कळावा, तो कळत नाही, तो कळावा यासाठी स्थूल प्रकाशावरची दृष्टी गेली पाहिजे. सोपं गणित काय? जर तुमची दृष्टी स्थूल प्रकाशावर असेल तर तुमचं लक्ष सूक्ष्म प्रकाशावर जाणारच नाही. उदाहरणार्थ ह्या ट्यूबलाईटचा जो प्रकाश पडतो या प्रकाशावर जर तुमचं लक्ष असेल तर हा प्रकाश ज्या सूक्ष्म कारणाने आला त्या सूक्ष्म कारणावर लक्ष जाणार नाही. त्याच्यासाठी संशोधन करावं लागतं. म्हणजे या प्रकाशावर लक्ष द्यायला लागत, त्याच्या मागे जावं लागतं. त्याच्या मागे गेलं तर त्याच्यावर लक्ष जाईल. म्हणजे या प्रकाशाशी घेणं देणं नाही, फक्त पाहायला लक्ष दिलं नाही म्हणजे त्याच्यावर एवढा रममाण झाला नाही. जसं माझ्याकडे तुम्ही जर पाहिलं तर हे शरीर जे आहे हे प्रकाशमान आहे. म्हणजे महाराज हे प्रकाशमान आहेत. किती प्रकाशमान असतील? कमी अधिक असतील. किती असतील हे सांगता येत नाही. म्हणजे हे महाराज सुद्धा प्रकाशमानच आहेत. पण हे महाराजांचं जे प्रकाशमान दिसणं आहे, महाराज जे प्रकाशमान वाटतात ते ज्या कारणाने आहेत, ते जे सूक्ष्म शरीर आहे, ते जे सूक्ष्म प्रकाश आहे त्या सूक्ष्म प्रकाशाकडे पाहायला पाहिजे. म्हणजे याला किंमत द्यावी का याच्या आतमध्ये असलेल्या बुद्धीला किंमत द्यावी? बुद्धी सूक्ष्म देहाचा एक इंद्रिय आहे उदाहरणार्थ. पण तुम्ही मला किंमत देता का बुद्धीला किंमत देताय? मला किंमत देताय का माझ्या बोलण्याला किंमत देताय? दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर मला किंमत आहे का बुद्धीला किंमत आहे का बोलण्याला किंमत आहे? माझ्या मला का बोलण्याला? तुम्ही कशाला किंमत देताय? मला किंमत देताय का माझ्या बोलण्याला किंमत देताय? मला म्हणजे स्थूल शरीर. मला हा शब्द मी स्थूल शरीराला उद्देशून वापरतो. मग या स्थूल शरीराला किंमत आहे का बोलण्याला किंमत आहे? कशाला किंमत आहे? खरी किंमत कशाला? कशाला किंमत नाही? कशाला तरी किंमत पाहिजे ना. दोन्हीपैकी कशाला किंमत आहे? खरी किंमत कशाची आहे? बोलण्याचीच खरी किंमत आहे. खरी किंमत कशाला असते? बोलण्याला. आता बोलणं हा एक भाग गेला म्हणजे वाचा इंद्रिय हे सूक्ष्म देहाचा भाग आहे. म्हणजे स्थूल शरीराला किंमत नसून बोलण्याला किंमत आहे. साधारणपणे सुद्धा आपण असं म्हणतो माणसाकडे काय बघतं? त्याचं मन बघा. साधारणपणे आपण असं म्हणतो. कशाकडे बघावं? आपण म्हणतो माणसाकडे नका बघू, कशाकडे बघा? त्याचं मन बघा काय. मग जसं मनाकडे बघा, म्हणजे मनाचा प्रकाश लक्षात घ्या. मनामुळे स्थूल देह आहे.
स्थूल शरीराकडे व्यवहारात सुद्धा बघू नये असं सांगण्यात येतं. पण पाहतात सगळे कशाकडे, म्हणतात बघा कशाकडे, मन बघा, त्याचा स्वभाव बघा, त्याच्या शरीराकडे बघू नका, बाकीच्या कशाकडेही बघू नका. म्हणजे तो गरीब आहे का श्रीमंत आहे, चांगला आहे का वाईट आहे, म्हणजे शरीराच्या दृष्टीने उंच आहे का ठेंगणा आहे, काळा आहे का गोरा आहे, नकटा आहे का नाक चांगलं आहे, अशा रीतीने या बाकीच्या कुठल्याही गोष्टीकडे बघू नका. काय बघा, त्याचं मन बघा असं सांगण्यात येतं, त्याचा स्वभाव बघा असं सांगण्यात येतं, तो काय बोलतो हे बघा, नाही का, हे सगळं बघायला पाहिजे की नाही. मग हे लोक बघतात काय, याच्याकडे जर बघितलं तर स्थूल पदार्थाच्या प्रकाशाने मोहित होतील काय. एखाद्याने जर मन बघितलं तर स्थूल पदार्थाकडे, म्हणजे स्थूल शरीर जे आहे त्याच्यावर त्याला काही इंटरेस्ट राहील काय. एखाद्याच्या मनाचा जर विचार आपण केला तर त्याच्या शरीराचा विचार करू काय. त्याच्या मनाने त्याला प्रकाश दिलेला आहे स्थूल शरीराला. आता स्थूल शरीराला जो प्रकाश मनाकडून येतो, ते स्थूल शरीर जेव्हा प्रकाशित होतं तेव्हा ते जसं मन आहे तसंच तसं होईल असं सांगता येत नाही, कमी अधिक होऊ शकतं. कारण मनातून ते स्थूल शरीरावर येणार आहे. फक्त मन हे एकच इंद्रिय सूक्ष्म देहामध्ये नाहीये. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्यांनी ते युक्त होतील. अधिक इंद्रियांचा काहीतरी संपर्क आहे, ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिये. म्हणजे एखाद्याचं बोलणं जे असतं त्या बोलण्यामध्ये फक्त मनच नसतं. त्या बोलण्यामध्ये फक्त मन आहे का, म्हणजे माझं जे बोलणं आहे, ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणजे या शरीराकडे लक्ष नाही दिलं, तर माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं. आता माझ्या बोलण्याकडे जर लक्ष दिलं तर माझ्या बोलण्यामध्ये फक्त मन आहे का, फक्त मन नाही, त्याच्यामध्ये बुद्धी पण आहे, त्याच्यामध्ये अहंकार पण आहे, त्याच्यामध्ये चित्त आहे, अंतःकरण आहे, इंद्रिय आहेत. मग इंद्रियामध्ये काही ज्ञानेंद्रिय असतील, काही कर्म इंद्रिय आहेत. या सगळ्यांचा त्याच्यामध्ये संबंध आहे माझ्या बोलण्यामध्ये. पण मध्येच माझा त्या बोलण्यामध्ये अहंकार येतो, मध्येच माझ्या बोलण्यामध्ये चित्त येतं, मध्येच माझ्या बोलण्यामध्ये अंतःकरण येतं, मध्येच माझ्या बोलण्यामध्ये इंद्रियांचा स्पर्श येतो, मध्येच बोलण्यामध्ये प्राणाचा संबंध येतो. अशा रीतीने या बोलण्यामध्ये हे सगळेच आहेत. मग या सगळ्यांचा तो प्रकाश आहे. मग याच्यातल्या नक्की कशाकडे बघावं, याच्यातल्या नक्की कशाकडे बघावं. बरं, त्याचेही वेगवेगळे अंग असतात. म्हणजे प्रत्येक माणसाचं मन समान नाही, प्रत्येक माणसाची बुद्धी समान नाही, एकाच माणसाचं अनेक वेळेस मन समान नाही, एकाच माणसाचं वेगवेगळ्या वेळेला मन वेगवेगळं आहे, एकाच माणसाचं वेगवेगळ्याला बुद्धी वेगवेगळी आहे, एकाच माणसाचं वेगवेगळ्या वेळेला अहंकार वेगवेगळा आहे, एकच आहे. आता एका व्यक्तीचं जर असं आहे तर अनेक व्यक्तींचं सुद्धा हे अनेक आहे. आणि एवढी विविधता याच्यामध्ये असल्यामुळे आपण जर त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलो तर त्याच्या प्रकाशाने आपण बोलणारच. म्हणजे एखाद्याच्या बुद्धीवर जर आपण लक्ष दिलं, एखाद्याच्या मनावर जर लक्ष दिलं, एखाद्याच्या चित्तावर, अहंकारावर, एखाद्याच्या इंद्रिये किंवा प्राण या कशावरही तुम्ही जर लक्ष दिलं तर तो प्रकाश आपल्याला आकर्षित करणारच आहे. म्हणजे माझ्यामध्ये जी बुद्धी आहे ती बुद्धी तुम्हाला कदाचित आकर्षित करील, काही वेळेस अहंकार आकर्षित करील. अहंकार आकर्षित कशा प्रकारे करील, बुद्धी कदाचित चांगल्या प्रकारे आकर्षित करील, अहंकार कदाचित वाईट प्रकारे आकर्षित करेल. म्हणजे तो भुलवू शकतो. जसं माझी बुद्धी, या बुद्धीने तुम्हाला काहीतरी चांगलं ज्ञान, चांगला विषय सांगितला तर तुम्ही म्हणाल वाह, महाराजांची काय बुद्धी आहे. आणि काहीतरी एक कारणाने, अहंकाराने काहीतरी महाराज बोलले तर तुम्ही म्हणाल काय अहंकारी माणूस आहे. मग तिथे सुद्धा काय झाले, तुमचं लक्ष कशावर आहे, म्हणजे त्या अहंकार नावाच्या प्रकाशावर लक्ष आहे. तर हा सगळा प्रकाशच आहे. तुम्ही म्हणाल सगळ्यांना प्रकाशच ठरवताय तुम्ही, हो सगळंच प्रकाशच आहे, पण त्याचा असा विकारी प्रकाश आहे. हा सगळा विकारी प्रकाश आहे. सगळं जगतच प्रकाशमान आहे खरं, पण हा विकार आहे, विकार. तर मन नावाच्या प्रकाशामुळे आपण बोलू शकतो, पण मनावर म्हणजे सूक्ष्म प्रपंचावर जाणं, सूक्ष्म प्रकाशावर जाणं एवढं सोपं नाही. म्हणजे एखादा मनुष्य श्रीमंत दिसला की आपण म्हणतो काय श्रीमंत माणूस आहे आणि आपले डोळे दिपतात. पण शहाण्याने काय करावं, शहाण्याने विचार करावा की तो जो श्रीमंत मनुष्य आहे त्याच्या श्रीमंत होण्याच्या मागे जे सूक्ष्म कारण आहे ते काय. व्यावहारिक दृष्ट्या जर विचार केला तर त्याने केलेले कष्ट,
असं एखादा म्हणेल. पण एखादा मनुष्य कष्ट केलेला नसतो, पण त्याच्याकडे भरपूर भरमसाठ संपत्ती असते, मग हे असं कसं काय? मग विचार केल्यानंतर लक्षात येतं की त्याच्या मागे पुण्य आहे. पुण्य हा सूक्ष्म प्रपंच आहे. म्हणजे पुण्याचा प्रकाश त्याच्या आतमध्ये मागे असल्याशिवाय त्याची संपत्ती असू शकत नाही. म्हणजे एखादा जर श्रीमंत असेल तर श्रीमंत असायला कारण त्याने केलेलं कष्ट किंवा त्याला वडिलोपार्जित मिळालेली संपत्ती हे दुय्यम कारण आहे. हे काय? हे स्थूल कारण आहे. त्याचं सूक्ष्म कारण काय? त्याचं आधीचं पुण्य, तसं सत्कर्म, त्याची सत्कृत्य, हे त्याला मुळात कारण आहे. त्याचा पूर्वीचा जो कर्माचा हिशोब आहे त्यामध्ये कुठेतरी धर्मरूप त्याचं जगणं आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याला ती पुढे संपत्ती, मग ती शारीरिक संपत्ती असो किंवा व्यवहारातली जी संपत्ती ती असो. कारण काहींना शारीरिक संपत्ती असते, सुदृढ असतात. काही लोक स्थूल रूपाने त्याच्याकडे वित्त असतं भरपूर. तर अशा रीतीने जे काही स्थूल प्रपंच कमी अधिक प्रकाशमान दिसतो त्याला कारण मुळात सूक्ष्म प्रपंच आहे. आणि सूक्ष्म प्रपंचामध्ये अनेक गोष्टी येतात. त्याच्यामध्ये धर्म, अधर्म, पुण्य, पाप, चांगलं, वाईट, सुख, दुःख, आणि या सगळ्यांचा गोंधळ ज्या ठिकाणी चालतो तो सूक्ष्मदेह. कारण हा सगळा गोंधळ एका ठिकाणी चालतो, त्याला म्हणतात सूक्ष्मदेह. आणि हे सगळं प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. आणि म्हणूनच आपण वेगवेगळ्या प्रकाशाने बोललेलो आहोत. जसं उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या थिएटरमध्ये गेला असाल तर थिएटरमध्ये चित्रपट जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्या पडद्यावर चित्र जी दिसतात ती का दिसतात? का दिसतात? त्याला कारण असं आहे की तिथून मागून एक प्रकाश येतो आणि तो प्रकाश जो असतो तो वेगवेगळा असतो. त्या मागून येणाऱ्या प्रकाशाचा जर विचार तुम्ही केला तर त्या प्रकाशामध्ये प्रत्येक बिंदूवर तो प्रकाश वेगवेगळा आहे. आणि जसा तो वेगळा आहे त्याप्रमाणे समोर चित्र दिसतं. म्हणजे मागून येणाऱ्या प्रकाश झोताचं जर तुम्ही बिंदू बिंदू असा पृथक्करण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की तो प्रत्येक प्रकाश वेगळा आहे आणि म्हणून तिथे दिसणारं प्रत्येक चित्र वेगवेगळं आहे. तसंच सूक्ष्म देहामधून निघालेला जो प्रकाश आहे, सूक्ष्म प्रपंचातून जो निघालेला प्रकाश आहे, त्याच्यामुळे या स्थूल सृष्टीच्या पटलावर, या पडद्यावर जे काही चित्र उमटतायत, जी काही माणसं तयार झाली, अमेरिका तयार झाली, चंद्र तयार झाला, सूर्य तयार झाला, पृथ्वी तयार झाली, हे सगळी जी चित्र तयार झाली, ही सगळी चित्र आहे. ही सगळी जी चित्र तयार झाली त्यांचं जर बिंदू बिंदूने आपण पृथक्करण करू लागलो तर हे लक्षात येईल की आतला सूक्ष्म प्रकाश भिन्न भिन्न आहे. आईन्स्टाईनची बुद्धी आणि एका साधारण गावातल्या खेडूत माणसाची बुद्धी यात फार फरक आहे. त्याचं कारण त्याच्या आतमध्ये असलेला सूक्ष्म देहातला प्रकाश आणि याच्या आतमध्ये असलेला सूक्ष्म देहातला प्रकाश ह्याच्यामध्ये भिन्नत्व आहे. म्हणजे हा जर फरक तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला असं लक्षात येईल की अख्खं जगतच सूक्ष्म प्रपंचामुळे चाललंय. सूक्ष्म प्रपंच नाही तर स्थूल प्रपंचच नाही. म्हणजे सूक्ष्म प्रपंचाच्या प्रकाशाशिवाय स्थूल प्रपंच चालतच नाही. कुठल्याही माणसाचा सूक्ष्म देह जर काढून घेतला तर तो मनुष्य चालूच शकत नाही. तुमच्या शरीरातलं फक्त सूक्ष्म देह बाजूला केला तुम्ही काहीच करू शकणार नाही. मी सुद्धा काही करू शकणार नाही. आपल्या देहामध्ये असलेला सूक्ष्म देह फक्त बाजूला करायचा, आपण काहीच करू शकत नाही. काहीही करू शकत नाही. चांगलं काय आणि वाईट काय दोन्ही करू शकत. चांगलंही करू शकत नाही, वाईटही करू शकत नाही. मग तुम्ही जर म्हटले महाराज चांगले आहेत म्हणजे महाराजांच्या प्रकाशाने तुम्ही दीपले तर तुम्हाला लक्षात काय घेतलं पाहिजे? हा महाराजांचा प्रकाश नसून कोणाचा आहे? सूक्ष्म देहाचा प्रकाश येतो. हा माझा प्रकाशच नाही म्हणून याला काय किंमत देता तुम्ही? तसं यांना किंमत देऊ नका. म्हणजे मुलाला सांगायचं तुला अजिबात किंमत नाही, तुझ्या आतमध्ये जे सूक्ष्म शरीर आहे त्याला किंमत आहे. तो म्हणेल हे गेले कामातून. सूक्ष्म देहाला किंमत आहे आणि सूक्ष्म देह त्याला म्हणायचं तुला किंमत मी आता इथून पुढे देणार नाही, आता सूक्ष्म देहाला किंमत देणार. सूक्ष्म देहाला किंमत देता आली पाहिजे. सूक्ष्म देहाला किंमत देणे म्हणजे काय? साधारण तुम्हाला मी गणित सांगितलं, व्यवहारामध्ये माणूस जसं म्हणतो मनाला किंमत द्या म्हणतो का नाही? म्हणजे आणि होतं ना शक्य, मग तसं हे पण शक्य आहे. मग जे लोक स्थूल प्रकाशालाच म्हणजे स्थूल प्रपंचालाच किंमत देतात त्यांच्यापासून तुम्ही वेगळे होऊन जाल का नाही होणार? आईन्स्टाईन हा शास्त्रज्ञ
जगामध्ये होता पण जगामध्ये अजिबातच नव्हता. का? कारण त्याची कायम बुद्धी कुठं? ते संशोधनामध्ये. तो जगात दिसतोय पण जगात नाही. भक्त सुद्धा जेव्हा होतो तो जगात दिसतो पण तो रममाण कशात असतो? देवात. म्हणजे इकडे राहून तिकडे होता येतं पण इथेच राहतो आणि तिकडे जायचा विचारच करत नाही म्हटल्यानंतर मग तिकडे कसं जाईल? तिकडे गेला तर इकडे राहूनच तिकडे जात असतो. म्हणजे स्थूल देहाचा विचार, स्थूल प्रपंचाचा विचार सोडल्याशिवाय आपल्याला सूक्ष्म प्रपंचाचा विचार करता येणार नाही. सूक्ष्म प्रपंच, सूक्ष्म देह हा प्रकाशमान आहे. आपल्या शरीरामध्ये असलेलं जे सूक्ष्म शरीर आहे हे शरीर प्रकाशमान आहे. तुमच्या शरीरामध्ये जाऊ द्या, दुसऱ्या जगाचं जाऊ द्या, आपल्याच शरीरामध्ये असलेल्या सूक्ष्म शरीराचा प्रकाश लक्षात घ्या. दुसऱ्याचे शरीर जाऊ द्या, आपल्या शरीरामध्ये असलेलं सूक्ष्म शरीराचा प्रकाश लक्षात घ्या. म्हणजे आपलं मनाचं सामर्थ्य लक्षात घ्या. काही काही लोक म्हणतात तुमच्या मनामध्ये खूप शक्ती आहे म्हणतातच, तुमच्या मनामध्ये फार सामर्थ्य आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. मनाचं सामर्थ्य जर लक्षात घेतलं तर स्थूल जगामध्ये कशाचंच एवढं सामर्थ्य नाही. नुसतं एका मनाचा विचार जर केला तर एवढी शक्ती आहे मनामध्ये. फक्त मनच कशाला? बुद्धी, चित्त, अंतःकरण या सगळ्या सूक्ष्म देहाचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला हे लक्षात येईल की या सूक्ष्म देहाचा प्रकाश इतका श्रेष्ठ आहे, स्थूल प्रपंचाचा प्रकाश त्याच्या पुढे फिका आहे. फिका म्हणजे स्थूल प्रपंचाविषयी आपल्याला काहीच वाटायचं नाही. आपण एखाद्या माणसाला म्हणतो तो काय दुसऱ्याचा विचारच करत नाही, तो फक्त स्वतःच्याच मनाचा विचार करतो असं म्हणतो ना आपण. म्हणजे एखादा जर स्वतःच्या मनाचा विचार करू लागला तर दुसऱ्या जगाचा त्याला विचार राहत नाही. मग दुसऱ्याच्या प्रमाणे जगावं का नाही? ठीक आहे, मग त्यांच्याही मनाचा विचार करा, स्थूल शरीराचा नाही, सूक्ष्म शरीराचा विचार, सूक्ष्म प्रपंच. आपण आपल्या सूक्ष्म देहाचा विचार करावा, आपल्या शरीरामध्ये असलेल्या सूक्ष्म प्रकाशाचा विचार करावा आणि जगामध्ये असलेल्या सुद्धा सूक्ष्म प्रकाशाचा विचार करा. तुमच्या शरीराचा विचार करून उपयोग नाही. तुमच्या शरीरामध्ये असलेल्या सूक्ष्म प्रकाशाचा म्हणजे सूक्ष्म देहाचा विचार करायला पाहिजे. सूक्ष्म प्रकाशावर स्थूल जगत आहे. म्हणजे स्थूल अख्खा प्रपंच परप्रकाशित आहे. हे शरीर परप्रकाशित आहे. हे शरीराला प्रकाशन कोणी केलंय? ह्या शरीराला सूक्ष्म देहाने प्रकाशन केलंय. ह्या शरीराला कोणी प्रकाशन केलंय? सूक्ष्म देहाने प्रकाशन केलंय. मग परप्रकाशित असलेल्या वस्तूला स्वयंप्रकाशित कसं म्हणता येईल? मग जर एखादा पदार्थ परप्रकाशित आहे आणि परप्रकाशित असून सुद्धा स्वयंप्रकाशित म्हणून मिरवत असेल तर त्याला शहाणपण म्हणावं काय? उदाहरणार्थ दुसऱ्याचे दागिने घेऊन गळ्यात घालून मिरवलं तर त्याच्यात शहाणपण काय? दागिने कोणाचे? दुसऱ्याचे. आणि गळ्यात घालून जर मिरवू लागला एखादा तर त्याच्यात शहाणपण काय? त्याचं जे काही प्रकाशमान होणं आहे, म्हणजे जगाचे डोळे दिपतील ना, तर त्याचं जे प्रकाशमान होणं आहे ते परप्रकाशित आहे, बरोबर की नाही? किंवा दुसऱ्याची गाडी घेऊन आपण प्रकाशमान आहे दाखवण्यामध्ये अर्थ काय? ते सगळं परप्रकाशित आहे, परप्रकाशमान, त्याला किंमत नसते. तसं आपण जे शरीर घेऊन मिरवतोय, हे शरीर घेऊन आपण मिरवतो इकडून तिकडे तिकडून तिकडे, काही ना काही करत राहतो. हे सगळं करत राहतो आणि आपण किंमत कशाला देतो? म्हणजे आपलं जे मिरवणं आहे, आपला जो अहम आहे, आपला जो मीपणा या शरीरामधला आहे, स्थूल शरीरामध्ये आपला मीपणा आहे, आपण हे लक्षातच घेत नाही की याचं अस्तित्व काहीच नाही. फक्त मृत्यू येण्याची वेळ आहे ह्याचं अस्तित्व, म्हणजे फक्त मृत्यू येण्याची वेळ. मग तुम्ही ह्याला किती मिरवलं ह्याला किंमतच नाही. आणि जगातली लोक तुम्हाला फक्त याच्याच रूपाने ओळखतात, त्यामुळे जगाला काही किंमत नाही. जे जे तुम्हाला याच्यामुळे ओळखतात त्यांना किंमत नाही. तुम्ही किती म्हटले माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, माझी आई आहे, माझा बाप आहे, माझा नवरा आहे, माझी बायको आहे, ते सगळे तुम्हाला फक्त याच्यामुळे ओळखतात. आणि जे लोक तुम्हाला याच्यामुळे ओळखतात त्यांना किंमत नाही. आपल्याला कशामुळे ओळखतायत? याच्यामुळे. आणि आपणही मिरवतोय याच्यामुळेच. हे मिरवणं पहिलं बंद करा. याच्या भ्रमात राहू नका. हे फक्त मृत्यू येण्याची वेळ, याला मृत्यू आला की याचा विषय संपलेला आहे. मग ह्याच्या आतमधले असलेलं राहणार आहे, सूक्ष्म देह राहणार आहे, पण हे अग्नीमध्ये जाणार, हे मातीत जाईल. मग जे खरं होणार आहे ते आजच स्वीकारू का नाही? जे पुढे खरंच आहे ते आज स्वीकारू का नाही? खरं स्वीकारायची लाज का वाटावी? खरं स्वीकारण्याची भीती का वाटावी? आणि खरं स्वीकारण्याचं धारिष्ट का करू नये आपण?
पण असं होत नाही. आपण ह्यालाच मी समजतो आणि प्रकाशित समजतो. कसं समजतो? यालाच आपण स्वयंप्रकाशित समजतोय. पण याला प्रकाश कोणाचा आहे? सूक्ष्म देहाचा प्रकाश. सूक्ष्म देहाचा प्रकाश याला चालवतो. मात्र आपलं जगणं हाच प्रकाशमान आहे असं समजू नये. आणि सगळे लोक असंच समजतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला बरं वाटतंय. तुम्हाला जर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर नक्की हे लक्षात ठेवा की जे लोक याला प्रकाशमान समजतात त्यांचा संग तुम्हाला घातक आहे. मग ती आई असो, बाप असो, मुलगा असो, मुलगी असो, नातवंड असो, गणगोत असो, जगातला दुसरा पदार्थ असो का तिसरा असो, जवळचा असो का लांबचा असो, जे जे तुम्हाला म्हणजे यालाच प्रकाशमान समजतात त्यांचा संग तुम्हाला घातक. खळाची संगती कामास नाही. हे सगळे खळ आहेत. खळ म्हणजे काय? खळ म्हणजे चुकीचा समज धरून बसलेली. चुकीचा समज. शरीर प्रकाशमान नाही यालाच प्रकाशमान समजतात. याची महती नाही, महती याची नाहीये, याचीच महती समजू लागले. महती सूक्ष्म देहाची आहे. शरीराची महती समजताय. महती म्हणजे प्रकाशमान होणं. समजतो कशाची महती? अरे हे शरीर म्हातारा असलं काय, तरुण असलं काय, बाल असलं काय, म्हणजे बारीक असलं काय, लहान असो, तरुण असो, म्हातारा असो, स्त्री असो, पुरुष असो, काळा असो, गोरा असो, कसाही असो, याची काहीच महती नाही. याला महती नाही. महती सूक्ष्म देहाला आहे. पण दुसऱ्याच्या सूक्ष्म देहाला पाहायला शिकलं पाहिजे. आधी स्वतःच्या सूक्ष्म देहाला पहा. जर स्वतःच्या सूक्ष्म देहाला आपण पाहू लागलो म्हणजे हे शरीर ज्या सूक्ष्म देहामुळे प्रकाशमान झालेलं आहे त्या सूक्ष्म देहाला जर आपण पाहू शकलो तरच ह्याची महती नष्ट होईल. आणि मग देह जाओ अथवा राहो याचा काही विचार राहणार नाही. जे लोक दुसऱ्यांच्या देहामध्ये रममाण आहेत त्यांना ह्याचं कसं कळेल? ह्याचा विवेक कसा कळेल? सावध व्हा. वेड्यासारखं वागू नका. माझ्यासारखे सांगणारे माणसं भेटणार नाही. प्रपंच चालवावा कसा हे सांगणारे भेटतील, ते टिकवणारे भेटतील. पण प्रकाशमान असलेली चिती ही कशी असते, ती कशी प्राप्त करावी याचा अभ्यास सांगणारे कोणीही भेटणार नाहीत. वेळ निघून गेल्यानंतर हाताला काही लागणार नाही आणि प्रत्येक क्षण आपला मृत्यूच्या दारात आपण चाललेलो आहोत. म्हणून पुढच्या आठवड्यात बघू. असा गैरसमज करून राहू नका. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. क्षणाक्षणा करा हाच विचार, तरावया पार भव सिंधू. जर हा विचार आपण करू शकलो नाही तर आपलं काही खरं नाही. कमीत कमी स्वतःच्या शरीराच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म प्रकाशाचा विचार करा. हा सूक्ष्म प्रकाश जसे साधारण माणसं, साधारण लोकांनी काय केलं की याचा विचार करायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांनी सूक्ष्म देहाचा अभ्यास केला. सूक्ष्म देहाचा अभ्यास करतात सुद्धा. उदाहरणार्थ मनाचा, म्हणजे मनाच्या शक्तीचा विचार केला. मनाची शक्ती म्हणजे मनाचा प्रकाश त्याचा विचार केला आणि त्याचा उपयोग कुठे केला? त्या शक्तीचा उपयोग पुन्हा स्थूल प्रपंचातच केला. म्हणजे फायदा काय? मग घसरले का काय आलं? एक लक्षात घ्या, सूक्ष्म देह म्हणजे सूक्ष्म देहाचा जो प्रकाश आहे या प्रकाशाचा उपयोग करणं हे फार महत्वाचं. नुसतं कळणं महत्वाचं नाही. मी तुम्हाला आतापर्यंत फक्त कळण्याचा विषय सांगितलाय. सूक्ष्म देहाचा प्रकाश लक्षात घ्या, पण हा प्रकाश लक्षात आल्यानंतर त्याचा विनियोग कसा करावा हे कळायला लागेल. संपत्ती लक्षात आली की तुमच्या घरामध्ये 4 हंडे सोन्याच्या मोहरा आहेत ते तुम्हाला लक्षात आलं. पण आता त्या प्राप्त झाल्यानंतर विनियोग कसा करायचा याची अक्कल असावी लागते. तसं आपल्या या स्थूल शरीराच्या आतमध्ये सूक्ष्म देहाचा प्रकाश म्हणजे असंख्य सोन्याच्या मोहऱ्यासारखा आहे. त्या जर लक्षात यायला लागल्या तर त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे हे जर कळलं नाही तर भलत्याच दिशेला जाणार आहे. आणि असे अनेक लोक आजही भलत्याच दिशेने निघालेले आहेत. सूक्ष्म देहाचा प्रकाश लक्षात घेतायत म्हणजे मनाची शक्ती लक्षात घेतायत, पण ही शक्ती संसाराच्या स्थूल पदार्थांच्या पाठीमागे लागण्यात करतात. काय करतायत? सूक्ष्म देहाचा प्रकाश लक्षात घेतला, मनाची शक्ती लक्षात घेतली आणि मनाची शक्ती कशाला वापरली? व्यवहार स्थिर करण्यासाठी. बायका पोरांचा फार त्रास झाला, व्यवहारामध्ये फार नुकसान झालं,
फार टेन्शन आलं आणि केला, मग मनाची शांती केली, मनावर कॉन्सन्ट्रेट केलं. म्हणजे मनाचा उपयोग कशासाठी केला? बायकोपासून शांती मिळवण्यासाठी, व्यवहारामध्ये जी फसगत झाली त्याच्यापासून शांती मिळवण्यासाठी. यासाठी मनाचा उपयोग आहे. मनाचा उपयोग यासाठी करायचा आहे का? चालू आहे तो जगामध्ये. जगामध्ये लोक जे मनाचा उपयोग करतात ते कशासाठी करतात? व्यावहारिक गोष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी करतात. वास्तविक मनाचा उपयोग त्यासाठी नाहीये. मन हे मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मनाचा उपयोग जर करायचाच ठरला तर त्याला तिकडे अर्पण करावं लागतं, इकडे नाही. हा मनाचा शोध घेतो, मनाची शक्ती लक्षात घेतो आणि त्याचा उपयोग संसारात करतो. मनाची शक्ती लक्षात घेतो आणि भारतभूमीचं कसं होईल, भारत देश कसा घडवता येईल, जगामध्ये शांती कशी नांदेल, काय काय विचार करे सांगता येत नाही. काय विचार करतात असे थोर मोठे फार फसले लोक. म्हणजे सूक्ष्म प्रकाशाचा उपयोग पुन्हा कुठे करतो? म्हणजे स्थूल प्रकाशाला सोडतो, सूक्ष्म प्रकाशाचा अभ्यास करतो, सूक्ष्म प्रकाशाचा विचार करतो आणि त्याचा पुन्हा स्थूल प्रपंचामध्ये गुंतवतो. म्हणजे झालं काय? एकूण झालं काय? एकूण फसलाच. असं मात्र होऊ नये. ही फक्त तुम्हाला माहिती सांगितली. कारण जेव्हा लोक सूक्ष्मपणे अभ्यास करू लागतात त्यांच्या शरीरामध्ये एक शक्ती तयार होते. मग ती शक्ती कशाची असते? एकतर मनाची, बुद्धीची. म्हणजे काही काही लोक असे जबरदस्त बोलतात, वा वा वा. काहींचा अहंकार म्हणजे सूक्ष्म शक्ती ती सुद्धा जागृत होते. मग ते तर ज्या गुरुकडून दीक्षा घेतली, ज्या गुरुचा बोध ऐकतात त्याला पण विचारत नाही, त्याला सुद्धा तर, कारण त्याचा प्रकाश आता जागृत झालेला असतो. सूक्ष्म आधी ढच होता, या गुरुचं त्याने सगळं ऐकलं, सूक्ष्म प्रकाश लक्षात घेतला आणि आता त्याचा तो अहंकाराचा प्रकाश इतका वाढतो की तो गुरुला सुद्धा किंमत देत नाही. असं शास्त्रामध्ये सुद्धा अभ्यास मांडलेला आहे. अशी परिस्थिती होती. म्हणजे असे कित्येक बाबांचे शिष्य आहेत की बाबांकडूनच अनुग्रह घेतला आणि त्याच प्रकाशात, त्या अनुग्रहाच्या प्रकाशातच त्यांची जी काही गती व्हायची ती झाली. चांगली असो वाईट असो, किती व्हायची असेल झाली, पण तेच त्यांना परत शिव्या देतात. अशी दुर्दैवी घटना होत असते, दुर्दैव होत असते. प्रकाश जो आहे हा जितका चांगला आहे तितकाच घातक आहे. सूक्ष्म देहाचा प्रकाश म्हणजे स्थूल शरीर जे आहे जितकं प्रकाशमान असतं तेवढं डेंजर असतं. म्हणजे एखादी स्त्री सुंदर असेल, आता सुंदर स्त्री म्हणजे प्रकाशमान असं धरू, मग ती जितकी चांगली दिसते तितकीच घातक असते. हे साधं गणित का नाही? सुंदर स्त्री म्हणजे प्रकाशमान असा पदार्थ धरला आपण. मग मला सांगा, सुंदर स्त्री ही सुंदर आहे म्हणजे चांगली आहे असं धरलं तर ती घातक आहे का नाहीये? ती तेवढीच घातक असते. श्रीमंत मनुष्य दिसतो कसा? चांगला. पण श्रीमंत मनुष्य जितका चांगला दिसतो तितकाच घातक असतो. हजारांमधून एखादा श्रीमंत मनुष्य घातक नसतो, हजारांमधून. म्हणून त्याच्यासाठी साधू संतांना म्हणी लिहून ठेवाव्या लागल्या. श्रीमंती आली असता माजू नका, असं लिहून ठेवावं लागलं. म्हणजे तसं होतंय का नाही? म्हणजे तो गरिबांवर अत्याचार केल्याशिवाय राहणारच नाही अपमत. म्हणजे जेव्हा केव्हा एखादा पदार्थ प्रकाशमान होतो तेव्हा तो तेवढ्याच प्रमाणात घातकही असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर त्याचा विनियोग नीट करता आला नाही तर, उदाहरणार्थ सिलेंडरमध्ये गॅस भरून ठेवलाय, आता त्याच्यात काय मोठा प्रकाश आहे. आता तो प्रकाश कसा बघावा? स्फोट करून बघावा का थोडा थोडा टाकीमधून बाहेर काढून स्वयंपाक करण्यासाठी बघावा? हे कोणाला कळलं पाहिजे? वापरणाऱ्याला कळलं पाहिजे. पण एखादा म्हटला नाही मला अख्खा प्रकाशच बघायचा आहे, तर चालेल का? मग स्फोट झाला तर त्याला केवढा प्रकाश दिसेल? तसं चालत. म्हणजे त्याचा विनियोग जरी त्या सिलेंडरमध्ये खूप मोठा प्रकाश असला म्हणजे गॅसच्या रूपाने, तरी सुद्धा त्याचा विनियोग कसा करावा हेही कळलं पाहिजे. स्थूल प्रपंचामध्ये सुद्धा जे प्रकाश आहे त्याचाही विनियोग कळला पाहिजे. पण आपल्याला आत्ताचा जो अभ्यास आपण करतो आहोत त्याप्रमाणे हे लक्षात घेतलं पाहिजे की स्थूल प्रपंचाच्या प्रकाशावर अजिबात लक्ष देऊ नका. कारण काय, आपल्याला पुढे जायचंय. म्हणून आता काय करायचंय? आपल्याला पुढे जायचंय. त्यामुळे सूक्ष्म प्रपंचाचा विचार करा,
सूक्ष्म प्रकाशाचा विचार करा, त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा विचार करा. आधी सूक्ष्म प्रकाश लक्षात घ्या, स्थूल प्रकाशावरून लक्ष जाऊ द्या बाजूला, त्याच्यावर लक्ष ठेवू नका. ज्याचं लक्ष मनावर, बुद्धीवर, चित्तावर, अहंकारावर, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राणावर आहे, तो शरीरावर लक्ष देत नाही. त्या शरीराची व्यवस्था आपोमत एकदम उत्कृष्ट होते. पुन्हा सांगू, जो कोणी सूक्ष्म प्रपंचावर बारकाईने लक्ष देईल, वेष्टीने पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यावर जो कोणी बारकाईने लक्ष देईल, त्याचं स्थूल शरीर उत्कृष्टपणे चालेल. त्याला काहीही करायची गरज नाही. स्थूल शरीरावर लक्ष द्यायची गरज नाही, उत्कृष्टपणे हे चालेल. समष्टीने जो सूक्ष्म प्रपंचाकडे लक्ष देईल, म्हणजे सूक्ष्म प्रकाशावर लक्ष देईल, त्याचा स्थूल प्रपंच उत्कृष्ट चालेल लक्ष न देता. आणि असं नाही केलं, आपण जे रोजचं जगतोय त्यामध्ये आपण स्थूल प्रपंचाकडे लक्ष देतोय, सूक्ष्म प्रपंचाकडे लक्षच देत नाही, आणि आपला स्थूल प्रपंच इतका रडत कडत चालतोय की सांगत असं नाही. किती श्रीमंत असो त्याचा रडत कडतच चाललाय. म्हणजे एखादा 1000 कोटी त्याचं प्रॉफिट आहे. आता उदाहरणार्थ अंबानी ब्रदर्सचा तुम्ही विचार केला, हजारो कोटींचा त्याचा प्रॉफिट आहे, पण रोजचं जागा झाल्यापासून झोपेपर्यंत त्याला टेन्शन आहे, कुठून किती वाढवायचे, कुठून वाढवायचे, एवढंच टेन्शन. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. म्हणून श्रीमंत व्यक्ती काय आणि गरीब व्यक्ती काय, जो स्थूल प्रपंचावर लक्ष देतो त्याचा रोजचा व्यवहार, रोजचं जगणं जे आहे ते असं खालीवरच डमाडोल स्थिती आहे. खरं नाही काय, फार कठीण अवस्था. आणि जो सूक्ष्म प्रपंचावर मात्र जाईल त्याचा मात्र स्थूल प्रपंचामध्ये तो गरीब का श्रीमंत हा विषयच नाही, त्याचा स्थूल प्रपंच अत्यंत उत्कृष्ट चालेल. मग उत्कृष्ट स्थूल प्रपंच करायचा असेल, उत्कृष्ट स्थूल देहाची स्थिती ठेवायची असेल तर सूक्ष्म देहावर लक्ष द्या. कोणाच्या? आधी स्वतःच्या आणि मग दुसऱ्याच्या. आणि विनियोग कसा करायचा हा त्याच्या नंतरचा अभ्यास आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरुनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथे पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की